सो हे युशफ किचन फॅमिली, आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. तर माझ्याकडे आज होता मटार आणि बटाटे, तर त्याच्याने म्हटलं की व्हेज पुलाव करूया. तर इथे आपण पहिलं मॅरिनेट करत आहोत मटार आणि बटाट्यांना, दही आणि त्याच्यामध्ये काही मसाले म्हणजेच हळद, तिखट, लाल तिखट आणि गरम मसाला असे तुम्ही ज्या फ्लेवरने थोडंसं मसाले टाकून थोडं मीठ टाकून आपल्याला ह्यांना मॅरिनेट करायला ठेवायचं थोडा वेळ. ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकतात, फ्लॉवर ची भाजी टाकू शकता मॅरिनेट करण्यासाठी. तुम्ही हे शिजवून पण घेऊ शकता जर का तुमचा भात शिजवला असेल तर अर्धा 80% असं आपण बिर्याणीसाठी करतो. जर तसं भात तुमचा शिजला असेल तर तुम्ही हे व्हेजीज शिजवून घेऊ शकतात 50% 60% असं, म्हणजे अर्धं पर्सेंटमध्ये नाही, पण अर्धं शिजवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथे आपण पुलाव करायला घेतो डायरेक्टली. सो इकडे गरम मसाले आहेत तुमच्या फ्लेवरनुसार जसं तुम्हाला आवडतं, आणि ह्याच्यापासून काय काय मिसिंग आहे त्याच्यामध्ये गरम मसाले, लवंग नाही टाकले मी इकडे, तर ते तुम्ही ॲड करू शकतात मसाले. नंतर ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे जिरं, आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट. तुमच्याकडे हिरवी चटणीची वेगळी पेस्ट असेल तर ती पण तुम्ही अजून फ्लेवरसाठी ॲड करू शकतात. आणि ह्याची नीट छान जी कांदा टोमॅटो आहे ते नीट शिजून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. सेम थोडीशी हळद, तिखट, लाल तिखट मसाला. आम्ही मालवणचं आहोत त्याच्यामुळे आम्ही मालवणी मसाले यूज करतो, लाल तिखट यूज नाही करत आम्ही. तर आम्ही डायरेक्ट मालवणी मसाला, गरम मसाला असं आपल्याला ॲड करायचं आहे. आणि मीठ ॲड करायचं आहे. मी जेवण बनवताना डायरेक्ट मीठ ग्रेव्हीच्या वेळेस ॲड करते, कारण की मला त्या प्रमाणात कळतं. काही काही लोकांना वरून मीठ लास्टला काय काय ॲड करतात, तसं तुम्हाला तुमच्या हिशोबाने मीठ ॲड करायचं आहे ग्रेव्हीमध्ये. ठीक आहे. इकडे मी काही प्रमाण नाही सांगते, कारण प्रत्येकाचं प्रमाण क्वांटिटी हे वेगवेगळं असतं. आणि काय काय जण असं यूट्यूबला बघून फॉलो करायला जातात आणि त्यांचं कधी कधी प्रमाण कमी होतं, तर त्याच्यामुळे मी प्रमाण नाही सांगत आहे. हे तुमचा एक्सपिरियन्स आहे, जसं तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे, जसं तुमचा फ्लेवर आहे. जास्त तिखट वाटतं जास्त तिखट घ्या, सिम्पल. ठीक आहे. तर अशी छान आपल्याला ग्रेव्ही नीट शिजवून घ्यायची आहे. आणि मग याच्यानंतर आपण आपल्याला मॅरिनेट केलेलं जे मटार आणि बटाटे होते ते आपल्याला ह्या चटणीमध्ये ॲड करायचे आहेत. ते ॲड केल्यावर आपल्याला थोडा वेळ ते 5 मिनटं शिजवत ठेवायचे आहे. तसं तर आपण डायरेक्ट कुक करणार आहोत तांदळासोबत, पण जर का तुम्ही थोडा वेळ शिजवलं तर थोडंसं त्याला नीट म्हणजे शिजून घेता येईल. कधी कधी तांदूळ खूप लवकर म्हणजे भात शिजतो असं, मग कधी कधी ते व्हेजीज जे आहेत ते कच्चे राहतात. जर का आपण डायरेक्ट ॲड करतो आहे तर त्याच्यामुळे तुम्ही त्याला 5 मिनटं तरी मिनिमम शिजवा ग्रेव्हीसोबत. आणि मग नंतर आपण तांदूळ ॲड करायचे आहेत. आणि पाणी जसं नॉर्मली आपण करतो तसं पुलाव, तर मी असं पाणी ॲड केलं. इकडे मी 1.5 कप तांदूळ घेतला होता आणि 3 ग्लास मी इकडे पाणी टाकलेलं आहे. आणि खूप छान असा हा पुलाव झाला होता. रेसिपी पण खूप इझी आहे. दही असेल तुमच्याकडे पुलाव करताना तर बेटरच आहे, कारण की मॅरिनेट केल्यावर जो फ्लेवर आहे थोडा वेगळा येतो. आणि बाहेरून ऑर्डर करायची काहीच गरज नाही आहे. शुअर हा पुलाव तुम्ही बिर्याणीचा जो तांदूळ येतो आपला, सो त्यासोबतसुद्धा तुम्ही बासमती राईससोबतसुद्धा करू शकतात. एकदम भारी टेस्ट लागेल. आणि बाहेरून जेवण ऑर्डर करायची काहीच गरज नाही. तर तुम्हाला एवढी छान रेसिपी व्हेज पुलावची घरी बनवता येत असेल तर, आणि नक्कीच सगळ्यांना खूप आवडेल. तुम्हाला ट्राय करून बघायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे मला की तुम्ही ट्राय केली रेसिपी. आणि तुम्ही काय वेगळ्या टेक्निक करत असाल तर त्या मला पण सांगा, जेणेकरून आपण सर्वच टिप्स शेअर करू आणि खूप छान असं जेवण बनवू. सो येस गाईज, अजून नवीन रेसिपीजसाठी तुम्हाला युशफ किचनला फॉलो करायचं आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्ससोबत, आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. सो असं आपलं रेडी होऊन जाईल पुलाव. सो येस, थँक्यू गाईज.